हा, नमस्कार मित्रांनो. मी डॉक्टर अशोक राणा. आपण पाहतात मराठी दर्शन. आपण अनेक विषयावर आतापर्यंत चर्चा केली आहे, प्रामुख्याने भूत पिशाच यावर एकदा आपण बोललो होतो या विषयावर. आज आपण देवभाषा आणि भूतभाषा या विषयावर चर्चा करूया. आता देवभाषा हा शब्द ऐकल्यावर आपल्या डोक्यात एक पटकन उत्तर येतं की देवभाषा म्हणजे संस्कृत आणि भूतभाषा म्हणजे काय, तर आपल्याला माहीतच नाही. आता संस्कृतला देवभाषा का म्हटलं गेलं आणि भूतभाषा आणखी कोणत्या भाषेला म्हटलं गेलं, त्याबद्दलची माहिती आपल्याला या ठिकाणी पाहिजे आहे. त्याच्यापूर्वी संत एकनाथांनी एक प्रश्न केला होता. त्या प्रश्नाकडे आपण लक्ष वेधूया. त्यांनी प्राकृत भाषा म्हणजे मराठी भाषा, तिला त्या काळात प्राकृत भाषा म्हणत असत. आणि त्यांनी एक प्रश्न विचारला की संस्कृत देवे केली, प्राकृत काय चोरापासून निर्मिली. म्हणजे संस्कृत जर देवाने निर्माण केली असली तर प्राकृत काय चोरांपासून निर्माण झाली. म्हणजे देव आणि चोर असा सरळ सरळ संघर्ष या ठिकाणी त्यांनी सांगितलाय. याचा अर्थ त्यांनी संस्कृत भाषेचं जे महत्व आहे ते कमी केलेलं आहे आणि प्राकृत भाषा आहे ज्या मराठी भाषेत त्यांनी लिहिलं, भावार्थ रामायण लिहिलं, भागवत लिहिलं, अनेक प्रकारचे गोंधळ लिहिले किंवा अनेक लोककथा लिहिल्या. तर हे सगळं लिखाण त्यांनी ज्या मराठी भाषेत केलं आहे तिला त्यांनी प्राकृत म्हटलंय. आता प्राकृत या शब्दाचा अर्थ आपण पाहूया, म्हणजे संस्कृत शब्दाचा अर्थ कळेल. प्राकृत म्हणजे प्राचीन काळी तयार झाली. प्राक म्हणजे प्राचीन, कृत म्हणजे केलेली. अशा तऱ्हेने प्राचीन काळात तयार झालेल्या भाषेला प्राकृत म्हणतात. अशा खूप प्राचीन भाषा आपल्या भारतात आहेत. म्हणजे अजूनही त्या म्हणजे शिकवल्या जातात. बोलल्या जरी जात नसल्या तरी शिकवल्या जातात. त्यात सगळ्यात जुनी भाषा जी आहे ती पैशाची भाषा आहे. आता पैशाची भाषा शब्द उच्चारल्याबरोबर आपल्याकडे पैसे म्हणजे मनी याची भाषा आहे काय, असा एक प्रश्न आपल्या मनात निर्माण झाला असेल. पण पैशाची म्हणजे या पैशाचा मनीचा त्या भाषेशी काही संबंध नाही. पण पिशाच्य नावाचे जे लोक होते त्यांच्या भाषेशी तिचा संबंध आहे आणि सर्वात प्राचीन भाषांपैकी ती एक आहे. पाली भाषा ही सुद्धा प्राचीन भाषा आहे. अपभ्रंश आहे, अर्धमागधी आहे, मागधी आहे. अशा अनेक प्राचीन भाषा ह्या भारतात पूर्वी बोलल्या जात होत्या आणि त्यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात ग्रंथ निर्मिती सुद्धा झालेली आहे. तर या प्राकृत भाषेच्यावर संस्कार करून जी भाषा तयार झाली तिला संस्कृत भाषा म्हणतात. संस्कृत शब्दाचा अर्थ होतो संस्कार केलेली, म्हणजे मुळात ती भाषा नाही आहे. कोणत्या तरी भाषेवर काही संस्कार करून म्हणजे कृत्रिमरित्या तयार केलेली भाषा आहे, म्हणून तिला कृत्रिम भाषा असं सुद्धा म्हटलं जातं. आता तर ती प्रचारातच नाही म्हणून तिला मृत भाषा असं म्हणतात, डेड लँग्वेज. आता ही डेड लँग्वेज असेल तर ती देवभाषा कशी असेल. आणि देव जर अमर आहेत, अमर्त्य आहेत, तर त्यांची भाषा मर्त्य कशी. तर असे प्रश्न आपल्याही मनात आले असतील. तर याबद्दल एक प्रश्न कबीरांनी सुद्धा विचारला होता आणि त्यांनी स्वतःच उत्तर दिलं होतं की संस्किरत, संस्कृतात त्यांनी संस्किरत म्हटलं. संस्किरत कूपजल, भाषा बहता नीर. म्हणजे संस्कृत हे हे एखाद्या विहिरीतलं किंवा डबक्यातलं पाणी आहे, म्हणजे ते सडणार. आणि भाषा म्हणजे जी आपण बोलतो तर तिला त्यांनी बहता नीर म्हटलंय, म्हणजे वाहणारं पाणी, प्रवाह असलेला. प्रवाहवती नदी जशी असते, प्रवाह असतो नदीचा, तर तो जसा जिवंत खळाळता असतो, तसा भाषेचा जो प्रवाह आहे, जी बोलली जाते तिचा प्रवाह हा खळाळता आहे, म्हणजे शुद्ध आहे. तर अशा तऱ्हेचा संघर्ष सगळ्या संतांनी, प्रामुख्याने जे बहुजन समाजातून आलेले संत होते त्यांनी हा संघर्ष व्यक्त केलेला आहे. आणि त्यातल्या त्या देवभाषा म्हणून ज्या संस्कृत भाषेबद्दल खूप गौरवाने बोललं जातं त्याचा निषेध सुद्धा केलाय. तर या देवभाषा या शब्दामध्ये देव म्हणजे कोण हा जो प्रश्न आहे त्याचं उत्तर पहिल्यांदा पाहूया, म्हणजे आपल्याला मग ती भाषा कुणाची आहे हे कळेल. तर देव हा शब्द दे द एव, द एव म्हणजे द हा इंग्लिश मधला नाहीये, हा इराणी भाषेतला आहे. द एव नावाचे लोक हे इराणमध्ये होते. त्यांना दीव या नावाने संबोधलं गेलं होतं. शहानामा नावाचा एक 11व्या शतकातला ग्रंथ आहे, फिरदोसी नावाच्या एका महाकवीने लिहिला आणि त्यांनी इराणमध्ये जे राजे होऊन गेले त्या राजांचा इतिहास सांगितला आहे. तर त्याच्या मते
अफगाणिस्तान, आता जो अफगाणिस्तान आहे, भारताला लागून त्याची सीमा आहे, तिथपर्यंत पर्शिया म्हणजे पर्शियन लोकांचा प्रदेश म्हणजे इराण, आजचा जो इराण आहे त्याची सीमा ही अफगाणिस्तानापर्यंत होती असं त्यांनी त्याच्या त्या ग्रंथात लिहिलंय. तर त्या ग्रंथात त्यांनी एक शामक दावर शामक नावाच्या एका राजाचा उल्लेख केला आहे. हा शामक राजा इराणमध्ये होता आणि खूप प्रभावी राजा होता. तर त्याला असं वाटलं की आपल्याला सुंदर बायका भोगता याव्या, म्हणून त्यांनी अ, दीव नावाचे लोक होते, आदिवासी लोक होते आणि घोडेस्वार होते. विशेषतः त्यांच्याकडे उंची घोडे होते. उंची म्हणजे चांगल्या प्रतीचे, चांगल्या जातीचे, आणि जे खूप घोडदौड करू शकत असतील असे उंची घोडे होते. तर अशा 500 घोडेस्वारांना त्यांनी इराणच्या बाहेर पाठवलं आणि सुंदर स्त्रिया आणून द्या माझ्याकरता, तरुण स्त्रिया आणून द्या, म्हणजे त्यांच्याशी मी लग्न लावू शकेल, त्यांच्याशी शरीर संबंध करू शकेल. तर अशा तऱ्हेने 500 हे दीव नावाचे लोक होते, दीव जातीचे लोक, आदिवासी जमातीचे लोक होते. तर हे गेले आणि त्यांनी सुंदर स्त्रिया आपापल्या घोड्यावर बसून आणल्या राजासाठी. पण जेव्हा ते परत आले तेव्हा राजा मरण पावला होता. मग त्या लोकांनी त्याच स्त्रियांशी विवाह केले आणि त्यांच्याशी संबंध ठेवून जी प्रजा निर्माण झाली त्यांना दीव म्हटलं गेलं. त्याचा उच्चार झेन अवेस्ता, हा जो पारशी लोकांचा ग्रंथ आहे, धर्मग्रंथ, त्यात द एव असा आहे. आज आपण जर इराणमध्ये गेलो तर आपल्याला कुर्दिस्तान नावाचा एक प्रदेश त्या ठिकाणी, तर तिथे राहणाऱ्या लोकांना कुर्द असं म्हणतात. आणि ते कुर्द लोक स्वतःला इराणमधले पहिले रहिवासी, आदिवासी, मूल निवासी असे म्हणवतात आणि त्यांचा स्वतंत्र धर्म आहे. जसा आपल्याकडे गुढीपाडवा साजरा होतो तसा त्या ठिकाणी पारशी नववर्ष दिन जो आहे, नवरोज, नवरोज म्हणजे नवा दिवस, अशा तऱ्हेने नवा दिवस ते साजरा करतात आणि मोठ्या प्रमाणात तो संपूर्ण इराणमध्ये साजरा होतो. आपल्याकडे जे पारशी लोक आहेत ते साजरा करतात. तर हा मूळ जो उत्सव आहे तो कुर्द नावाच्या लोकांचा आहे. ते कुर्द लोक म्हणजे पूर्वीचे दीव नावाचे लोक, त्यांचाच उल्लेख द एव असा येतो आणि आपल्या वैदिक ग्रंथात प्रामुख्याने देव या नावाचा उल्लेख येतो. याबद्दल इतिहासाचार्य राजवाडे यांनी भारतीय विवाह संस्थेचा इतिहास या ग्रंथामध्ये एक प्रकरणच लिहिलंय, अग्नी आणि यज्ञ नावाचं जे प्रकरण आहे या ग्रंथामध्ये. त्यात त्यांनी म्हटलंय की आर्यांमध्ये देव नावाचा एक धूर्त लोकांचा समूह होता आणि या लोकांना अग्निरक्षण करण्याची कला अवगत होती. अग्निरक्षण करण्याची कला म्हणजे काय, तर त्या काळामध्ये अग्नी कसा मिळवायचा हा प्रश्न होता, कारण आगपेटीचा शोधच लागायचा होता. लोक गारगोटीवर घासून अग्नी निर्माण करायचे, कापसासारख्या एखाद्या पदार्थातून त्याचं ज्वलन करायचे. आपणही खेड्यापाड्यात पाहिलं असेल, बरेच लोक, विशेषतः आता जे लोक 70-75 मध्ये आहे अशा लोकांनी पाहिलं असेल की खेड्यामध्ये लोक जेव्हा आगपेट्या नव्हत्या त्या चिलीम पेटवताना गारगोटीवर गारगोटी एकमेकावर घासून त्याच्यामध्ये कापसाचा एक तुकडा ठेवायचे आणि त्यातून जो अग्नी निर्माण केला तो चिलमेट ठेवायचे, चिलम पेटवायचे. तर अशा तऱ्हेने अग्नी पेटवण्याची, अग्नी रक्षण करण्याची कला काही लोकांनाच अवगत होती. खेड्यापाड्यामध्ये बरेचदा एखाद्या घरात चूल पेटली असली, एखादं घर असं असायचं त्यामध्ये सतत चूल पेटली राहायची, त्या चुलीतला अग्नी घेऊन आपापल्या घरातली चूल पेटवण्याची प्रथा खेड्यामध्ये होती. म्हणजे जेव्हा आगपेटीचा शोध लागला नव्हता किंवा आगपेटी विकत घेणं सहज शक्य नव्हतं, अशा समाजामध्ये, अशा समूहामध्ये अग्नी हा अतिशय महत्वाचा भाग होता. कारण त्याच्याशिवाय आपलं अन्न कसं शिजणार, आपलं जेवायला कसं मिळणार. तर ही जी अवस्था आपण 100-150 वर्षापूर्वी किंवा 70-80 वर्षापूर्वी ज्या लोकांनी पाहिली असेल त्यांच्या लक्षात आलं असेल की अग्निरक्षण करणं फार महत्वाचं आहे. तर हा जो आर्यांमधला देव नावाचा जो एक गट होता त्याला ही कला अवगत होती आणि तो रक्षण कसा करत असे, तो सतत आपल्या घरांमध्ये अग्नी पेटता ठेवत असत. ज्यांना अग्नीची गरज आहे ते तिथून आपलं लाकूड पेटून घेऊन जायचे, आपली मशाल पेटवायचे आणि मग आपल्या चुलीला तो अग्नी द्यायचे. किंवा जनावरांचा प्रतिशोध घ्यायचा असेल किंवा आपल्या शत्रूचाही प्रतिशोध घ्यायचा असेल किंवा प्रतिकार करायचा असेल तर अशा तऱ्हेने चूड पेटून त्याच्या विरोधात धावायचं. तर असं अग्निरक्षण करण्यातून स्वतःच्या रक्षणाची एक कला ही पूर्वीच्या मानवाने शिकली, याबद्दलची विस्तृत माहिती ही इतिहासाचार्य राजवाडेंनी दिली आहे, ती आपण मुळातून पाहिली पाहिजे. तर यावरून एक स्पष्ट होतं की देव नावाचा एक गट होता. त्याबद्दल राजवाडे असं लिहितात की तो धूर्त आणि लबाड लोकांचा गट होता. त्यांच्याच समूहातल्या इतर लोकांना अग्निरक्षण करण्याची कला ते शिकवित नसत.
पुढे त्यांनी असं म्हटलं की समजा ती शिकवली असती तरी रानटी ऋषी पूर्वजांना ती कळली असती काय, हा एक प्रश्न आहे. म्हणजे अशा तऱ्हेने त्यांनी ऋषींना रानटी म्हटलं. म्हणजे आताचे ऋषी किंवा ज्या काळात हे सगळं लिहिलं गेलं किंवा 4-5 हजार वर्षापूर्वी जे काय लिखाण झालंय किंवा वैदिक साहित्य जे 2-3 हजार वर्षापूर्वी झालेलं आहे, तर ते ऋषींनी निर्माण केलं असं आपण म्हणतो. कारण ऋचा निर्माण करणारे ते ऋषी, ऋग्वेदाच्या ऋचा निर्माण करणारे ऋषी, तर त्यांचे पूर्वज रानटी होते असं या ठिकाणी इतिहासाचार्य राजवाडे यांनी म्हटलंय. आणि त्यामुळे देव त्यातले चतुर, त्यातले त्यात चतुर होते. तर त्या देव लोकांची जी भाषा होती ती संस्कृत होती असा त्याचा अर्थ निघतो. पण आता आपण ज्या संस्कृत भाषेबद्दल बोलतो आहोत त्या भाषेचा इतिहास खूप जुना नाही. जास्तीत जास्त 2,500 ते 2,500 वर्षाचा तिचा इतिहास आहे. म्हणजे जेवढा खरं म्हटलं म्हणजे मराठी भाषेचा इतिहास सापडतो. आता मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. त्यातले जे निकष होते त्यातला एक निकष होता की 2,000 वर्षापूर्वी तिचे अवशेष कुठे सापडतात काय, तर 2,500 वर्षापूर्वी आपल्या महाराष्ट्रामध्ये पैठणचे जे सातवाहन राजे होते त्यातला एक हाल सातवाहन नावाचा राजा, त्यांनी इसवी सन पूर्व 1ल्या शतकामध्ये गाथा सप्तसाई म्हणजे 700 श्लोक असे संकलित केले. लोकांच्या बोलीचे काव्याचे ते नमुने होते आणि त्याला गाथा सप्तशती म्हटलं. पण हा जुन्यात जुना उल्लेख असल्यामुळे, ते अवशेष असल्यामुळे मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. तर ती जी भाषा होती ती महाराष्ट्री प्राकृत होती. त्या प्राकृतचं नाव आहे महाराष्ट्री प्राकृत. मराठीची जी मूळ भाषा आहे ती महाराष्ट्री प्राकृत आहे. अशा तऱ्हेने ज्या काळात महाराष्ट्री प्राकृत तयार झाली त्याच काळात आजची जी संस्कृत आहे ज्याला लौकिक संस्कृत म्हणतात ती निर्माण झाली. आता पाणिनीय संस्कृत नावाची एक संस्कृत आहे. म्हणजे पाणिनी नावाचा जो विद्वान होता त्यांनी संस्कृत भाषेला जे व्याकरणबद्ध केलं, म्हणून त्याचं जे व्याकरण आहे त्याला पाणिनीय व्याकरण म्हणतात. आणि त्या अष्टाध्यायी नावाचा तो ग्रंथ आहे त्याच्यामध्ये हे व्याकरण आहे. आणि पुढे लघुसिद्धांत कौमुदी किंवा सिद्धांत कौमुदी सारखे संस्कृत मधले ग्रंथ तयार झाले व्याकरणाचे, ते पाणिनीय व्याकरणाचे आधार आले. तर ती व्याकरणबद्ध अशी संस्कृत आहे. तिचा उपयोग फक्त धार्मिक कार्यासाठी केला जात होता. म्हणजे जे ग्रंथ निर्माण झाले ते धार्मिक कार्यासाठी निर्माण झाले, त्यासाठी ती भाषा वापरली गेली. आणि राजा आणि प्रधान हे दोघं आपसात जे बोलत असत ते संस्कृत भाषेतून बोलत असत. आणि राणी असो असो की विदूषक असो, चेट असो, वीट असो, दासी असो, इतरांना मात्र ती संस्कृत बोलण्याचा अधिकार नव्हता. याचा अर्थ संस्कृतमध्ये ते काय बोलतात हे त्यांना कळू नये असा त्याचा उद्देश होता. पण विद्वानांचं म्हणणं आहे की संस्कृत ही कोड लँग्वेज आहे. म्हणजे विशिष्ट लोकांसाठी ती फक्त वापरली जाते. ज्याप्रमाणे आपण कोर्टात गेलो की न्यायाधीश आणि वकील आपसात इंग्रजीतून संभाषण करतात, आरोपी किंवा फिर्यादी हे दोघंही काही इंग्रजी जाणत नाही, त्यामुळे त्यांच्यातला संवाद काय आहे त्यांना कळत नाही. ही जी आजची अवस्था आहे आजच्या आधुनिक काळातली, तशीच अवस्था राजा जेव्हा होता, राज्य जेव्हा होती, तेव्हा प्रधान आणि राजामध्ये होणारा संवाद अशा कोड लँग्वेजमध्ये होत होता. ही कृत्रिम भाषा आहे. आता ही भाषा जेव्हा साहित्यामध्ये आली, कालिदासाच्या साहित्यात, कालिदासाच्या काळाबद्दल फार वाद असले तरी इसवी सनाच्या 4थ्या-5व्या शतकात तो होऊन गेला असं एक मत मात्र आता प्रचलित झालंय. तर 4थ्या-5व्या शतकात कालिदास असो, हर्षवर्धन असो किंवा आणखी शूद्रक असो किंवा भाऊभूती असो नंतरचा, या लोकांनी जी नाटकं लिहिली लोकांना समजेल अशा भाषेत, तर तिला लौकिक संस्कृत म्हटलंय. अर्थात ती लोकांना समजत नव्हती, विद्वानांपुरती ती सीमित होती, सर्वसामान्यांसाठी ती नाटकं नव्हती. किंवा कुमार संभव सारखं काव्य जे आहे ते सुद्धा सर्वसामान्यांसाठी नाही, विद्वानांसाठीच आहे, फक्त आहे. अशा तऱ्हेने विशिष्ट लोकांसाठी तयार झालेल्या भाषेला देवभाषा म्हटलेलं आहे. पण देव म्हणजे कोण लोक, तर देव म्हणजे आर्यांमधील चतुर आणि लबाड लोकांचा एक समुदाय. ज्या समुदायाची माहिती आपल्याला पुढे अनेक ग्रंथामध्ये मिळते. दुर्दैवाने किंवा चुकीने आपण त्याला ईश्वर म्हणतो. ईश्वर आणि देव ह्या दोन वेगवेगळ्या संज्ञा आहेत. ईश्वर हा अमूर्त आहे. तो कुठे आहे माहित नाही, त्याचा आकार माहित नाही, तो दिसत नाही, त्याला स्पर्श करू शकत नाही, त्याचा आवाज ऐकू येत नाही. म्हणजे जेवढे आपले ज्ञानेंद्रिय आहे त्याच्याद्वारे त्याचं आकलन होत नाही. तर ईश्वर आणि देव यांच्यात खूप मोठा फरक आहे. कारण देव आपल्याकडे असतात. देवाचा राजा इंद्र, त्याची कथा आपल्या पुराणात सापडते. तो स्त्रीलंपट होता, सोमपान आणि धुंद राहायचा, म्हणजे तो व्यसनाधीन होता, स्त्रियांवर अत्याचार करायचा, व्यभिचारी होता. जे जे वाईट वाईट जेवढी काही विशेषण आहेत की लक्षणं आहेत ती सगळी इंद्राला लावलेली आहेत.
म्हणजे देव कसे होते, देव सुद्धा इंद्रासारखीच असतील. यथा राजा तथा प्रजा. म्हणजे त्याची प्रजा सुद्धा तशाच प्रकारे स्त्री लंपट, व्यसनाधीन, दुर्व्यसनी, व्यभिचारी असली पाहिजे. तर देव लोकांबद्दल जी माहिती आपल्याला सापडते पुराणांमध्ये ती अशीच सापडते. म्हणून ते देवलोक आता कुठे आहेत, तर याबद्दल अनेक अभ्यासकांनी आपापल्या परीने आपले सिद्धांत मांडले. त्यात अशोक भटकर नावाचे एक फार मोठे एक विद्वान होऊन गेले. त्यांनी प्राचीन लोकतांत्रिक शासनाचा इतिहास या ग्रंथामध्ये स्पष्टपणे म्हटलंय की देव शब्दाचा अर्थ ईश्वर कधीही नव्हता. कधीही नव्हता. आज आपण ईश्वर या अर्थाने देव शब्द वापरतो, पण या अभ्यासकाचं मत आहे कधीही नव्हता. देव शब्द फक्त ब्राह्मणांसाठीच वापरला जात असे, असं स्पष्ट विधान या निष्कर्ष हा अशोक भटकरांनी आपल्या ग्रंथात सांगितलाय. डॉक्टर डांगे हे प्राचीन विद्या, प्राचीन संस्कृत आणि विशेषतः पुराण कथांचे मोठे अभ्यासक मानले जातात. तर त्यांच्या हिंदू धर्म आणि तत्वज्ञान या ग्रंथामध्ये त्यांनी देव अदृश्य झाले आणि ते पुढे स्वतःला भूदेव म्हणायला लागले. भूदेव म्हणजे जमिनीवरचे देव. तर भूदेव शब्द आजही ब्राह्मणांसाठी वापरला जातो. किंवा ब्राह्मण देव असा एक शब्द उत्तर भारतामध्ये प्रचलित आहे. आणि ब्राह्मणांना कोणतेही कायदे लागू पडत नाही, त्यांना शिक्षा केली जाऊ शकत नाही. जर कोणी शिक्षा केली तर ब्रह्महत्येचं पातक लागतं. अशा प्रकारची विधानं आजही ब्राह्मण लोकांचे काही नेते करत असतात. यावरून देव शब्दाचा अर्थ फक्त ब्राह्मण असाच होतो. म्हणजे देवभाषा म्हणजे कोणती भाषा, तर ब्राह्मणांची भाषा, धर्मग्रंथांची भाषा, आपसात बोलण्याची भाषा, एक प्रकारची गूढ भाषा किंवा कोड लँग्वेज ज्याला म्हणता येईल, अशा प्रकारची भाषा आहे. मग भूत भाषा कोणती भाषा, हा एक प्रश्न आहे. आपण देवभाषा आणि भूत भाषा हा विषय आज चर्चेला घेतलाय. तर भूत म्हणजे काय, तर भूत शब्दाचा अर्थ आपल्याला जो माहित आहे तो असा की जे मृत्यू पावतात, मरण पावतात, मृत्यूनंतर ज्यांच्या इच्छा अतृप्त राहतात त्यांचं भूत तयार होतं. आणि त्यांना पिशाच्य सुद्धा म्हटलंय. आता जी पुराण आहेत त्यातल्या त्यात गणेश पुराण जे 13व्या शतकात महाराष्ट्रातच रचलं गेलं, त्याच्यामध्ये भूत आणि पिशाच्य यांच्यामध्ये थोडा फरक केलाय. की भूत नावाचे लोक हे होते, कैलासामध्ये राहत होते किंवा वाराणसीमध्ये राहत होते आणि ते कच्च भाजलेलं मांस खायचे. आणि जे पिशाच्य होते ते कच्चं मांस खायचे. असा एक फरक गणेश पुराणाच्या कर्त्यांनी केलाय. त्याचा करता कोण हा वादाचा विषय, पण भृगू नावाचा कोणी ब्राह्मण त्याचा करता होता असं त्या ठिकाणी म्हटलंय. तर त्यावर हाजरा यांनी खूप संशोधन केलंय आणि त्यांनी असं म्हटलंय की अशा तऱ्हेने हे पुराण 13व्या शतकातलं आहे. आणि यात जे वर्णन आहे की भूतनाथ, शंकरासाठी भूतनाथ हा शब्द वापरतात. भूतनाथ या शब्दाचा अर्थ होतो भूताचा स्वामी किंवा मालक किंवा राजा. तर हा भूतांचा राजा जो शंकर आहे तो हिमालयावर राहत असे आणि त्या ठिकाणी विद्येचं माहेरघर होतं. मोठ्या प्रमाणात तिथे शिकण्याच्या व्यवस्था होत्या. शिक्षणाकरता मग जे लोक गेले त्यात एक विनायक नावाचा किंवा गुणेश नावाचा किंवा गणपतीचं एक आणखी नाव त्यांनी दिलंय, गणेश, गुणेश आणि विनायक. तीन प्रकारचे अवतार हे गणपतीचे हे त्या गणेश पुराणात सांगितले आहेत. तर हा जो विनायक आहे त्याची मौंज झाली आहे, तो ब्राह्मण दाखवलाय. आता विनायक शब्दाचा अर्थ आपण गणपती असा घेतो आणि गणपती म्हटलं की त्याच्या आईवडील शंकर पार्वती आहे असं आपलं मत आहे, कारण ते स्पष्ट आहे, अनेक पुराणात आहे, अनेक ग्रंथात लिहिलेलं आहे. पण या गणेश पुराणात मात्र विनायकाचे आईवडील शंकर पार्वती नाही. कश्यप आणि आदिती त्याचे आईवडील आहेत. आणि कश्यप हा ब्राह्मण असल्यामुळे, आदिती ब्राह्मण असल्यामुळे हा विनायक हा ब्राह्मणच आहे. मग तो शिकायला जातो त्या ठिकाणी, भूत पिशाच्यांच्या देशात जातो. मग त्याच्याबद्दल श्रीदा सातवळेकर, श्रीपाद दामोदर सातवळेकर हे साताऱ्याला राहत होते औंध नावाच्या गावामध्ये. 1925 मध्ये त्यांनी महाभारती समालोचना नावाचा ग्रंथ लिहिला. आता त्या ग्रंथाला यावर्षी 100 वर्ष होत आहेत, म्हणजे शताब्दी आहे त्या ग्रंथाची. तर या ग्रंथामध्ये त्यांनी असं म्हटलं आहे की भूत राष्ट्र नावाचे जे राष्ट्र ज्याचा उल्लेख गणेश पुराणात आहे ते आजचं भूतान आहे. आणि त्या ठिकाणी भूत नावाचे लोक राहत होते. आता हा त्यांचा तर्क आहे, अर्थात तो काही पूर्णता खरा नाही. तिथे भूतिया नावाचे लोक आज जे राहतात, जसं वायचिंग भूतिया हा फुटबॉल प्लेअर भारताचा मोठा, हा भूत जातीतला होता. अशा तऱ्हेचं विधान त्यातून ते निघतं. आता त्या त्या काळात जेव्हा हा ग्रंथ लिहिला तर वायचिंग भूतिया नव्हता. पण आता वायचिंग भूतिया किंवा तशा प्रकारचे भूतिया जातीचे लोक, जमातीचे लोक भूतांमध्ये आहेत. तर तेच भूत होत अशा प्रकारचा एक निष्कर्ष श्रीपाद दामोदर सातवळेकर यांनी 1925 मध्ये लिहिलेल्या महाभारती समालोचना या ग्रंथामध्ये वापरलाय. आता भूत हा अशा तऱ्हेने एक समुदाय आहे, आदिवासींचा समुदाय आहे असा त्याचा अर्थ होतो.
पण पुढे त्याच ग्रंथामध्ये ते असं म्हणतात, भूत शब्दाचा अर्थ सुसंस्कृत माणसं असा होतो. अथर्ववेदामधला तो अर्थ त्यांनी सांगितला. म्हणजे भूत शब्दाचा अर्थ सुसंस्कृत असेल तर मग तो वाईट कसा असेल, हा एक प्रश्न आहे. किंवा आपण आज जे भूत शब्द वापरतो प्राणी मात्र या अर्थाने, म्हणजे ज्ञानेश्वरांनी जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत, हा भक्तियोग निश्चित जाणं माझा. भक्तियुगाचं महत्व सांगताना जे जे भूत भेटतात प्राणी मात्र आहेत त्यांच्यामध्ये परमेश्वर पाहणे, म्हणजे ईश्वर पाहणे, हे ज्याला जमतं तो खऱ्या अर्थाने भक्त आहे. किंवा दया तिचे नाव भूतांचे पालणं आणि निर्दालणं कंटकांचे, म्हणजे दया कशाला म्हणतात, जे भूतांचं पालन करतात आणि जे कंटक आहेत, वाईट लोक आहेत, त्यांचं निर्धारण करतात, तर त्याला दया म्हणतात, असं तुकाराम महाराजांनी सांगितलंय. याचा अर्थ या दोन्ही संतांच्या विधानामध्ये एक गोष्ट स्पष्ट होते, भूत म्हणजे प्राणी मात्र. ज्या ज्या लोकांना जीव आहे, ज्या ज्या लोकांमध्ये प्राण आहे, जे जिवंत आहेत, ते सर्वच प्राणी मात्र म्हणजे भूत आहेत, असा हा अर्थ संस्कृतच्या व्याकरणानुसार सिद्ध होतो आणि आपल्या संत महात्म्यांनी सुद्धा तसा तो वापरलाय. आता पिशाच्य शब्दाचा अर्थ सुद्धा पाहणं आवश्यक आहे. कारण आता हा भूत शब्द आपण स्वीकारला एकदाचा आणि अतृप्त आत्म्यासाठी आपण आज वापरतो, पण तेवढाच त्याचा अर्थ नाही, तर सर्व प्राणी मात्रांसाठी तो आहे. पिशाच्य शब्द हा भूत या शब्दाशी निगडीत आहे, जवळच आहे. म्हणजे त्याची एक श्रेणी आहे, एक वर्ग आहे, असं सातवळेकरांनी म्हटलंय. तर त्यांनीच अर्थ सांगितलाय, तो अमरकोश हा संस्कृतला एक मोठा कोश आहे संस्कृत मधला. त्याच्यामध्ये त्यांनी पिशाच्यांची व्याख्या केली आहे. ती व्याख्या अशी, पिशितम मांसम अश्नाती इथे पिशाच्य, म्हणजे ज्यांचं मुख्य अन्न मांस आहे, म्हणजे मांसाहारी लोक आहेत, त्यांना पिशाच्य म्हणतात. आता मांसाहारी लोकांची संख्या जर आपण गृहीत धरली किंवा मोजली, समजा गृहीतच कशाला धरायची, मोजायची, तर 70 ते 75% लोक किंवा त्याही पुढे ती संख्या जाऊ शकते, 80-90% जाऊ शकते. इतक्या मोठ्या प्रमाणात लोक भारतामध्ये जगामध्ये मांसाहारी आहेत. मग सगळ्यांनाच पिशाच्य म्हणायचं असेल, मग पिशाच्य वाईट कसे, पिशाच्यांची भीती कशाला बाळगायची. आणि आपण समजा मांसाहारी असू, जसं आता आज रविवार आहे, तर रविवारला संडे मटन डे म्हणतात, म्हणजे हा मटण खाण्याचा दिवस आहे हे घोषितच झाला आहे. तर अशा तऱ्हेने या दिवशी मटण खाणाऱ्या लोकांना पिशाच्य म्हणायचं असेल तर म्हणायला हरकत नाही, का संस्कृतच्या व्याख्येत ते बसतं. पण त्यांची भीती बाळगण्याचं कारण काय, आपणच पिशाच्य असतो तर भीती कोणाला बाळगायची, गुणाची बाळगायची. अशा तऱ्हेने भूत आणि पिशाच्य दोन्ही शब्दाचे अर्थ सरळ सरळ संस्कृतच्या व्याकरणानुसार चांगले आहेत, वाईट नाही आहेत. म्हणून मग पिशाच्याची भाषा कोणती, देवभाषा विरुद्ध पिशाच्य भाषा, हा जो संघर्ष आहे, हा संघर्ष फारच महत्वाचा आहे. आणि आपल्या अवतीभोवती तो संघर्ष चालू आहे, आपल्याला त्याची जाणीव नाही. आणि त्या संघर्षाचे आपण बळी सुद्धा आहोत. खूप मोठा संघर्षही नाही, आपण हार मानलेली आहे त्या संघर्षामध्ये. ते लोक कोण, तर ते मराठी भाषिक लोक. ज्या अभिजात भाषेच्या दर्जाबद्दल आपण खूप मोठी चर्चा करतो, त्यामध्ये मराठी भाषकांचं एक वैशिष्ट्य जे आहे ते दुर्लक्षित झालंय. ते म्हणजे मराठी भाषा ज्या भाषेपासून निर्माण झाली त्या भाषेचं नाव पैशाची भाषा आहे. आणि पैशाची भाषा म्हणजे पिशाच्यांची भाषा. पिशाच्य म्हणजे कोण, जे मांसाहार करतात ते. म्हणून मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात राहणारे मांसाहार करणारे जे लोक आहेत, तर त्यांना पिशाच्य असं म्हटलं होतं प्राचीन काळामध्ये. प्राचीन म्हणजे खूप जुना काळ नाही, 100-150 वर्षापर्यंत सुद्धा त्यांना पिशाच्य म्हटलं जात होतं. तर त्या पिशाच्यांच्या भाषेला पैशाची भाषा असं म्हणतात. आपण ज्या इतिहासाचार्य राजवाडेंचा उल्लेख केला, त्यांनी ज्ञानेश्वरीची प्रस्तावना नावाचा एक ग्रंथ लिहिला. ज्ञानेश्वरीचं त्यांनी पाठभेद शोधले आणि ते मूळप्रत शोधली आणि तिचं संपादन केलं. तर त्या संपादनाच्या आधी त्यांनी जी प्रस्तावना लिहिली आहे, त्यात त्यांनी मराठीचं मूळ सांगताना मराठी भाषेच्या मुळाशी कोणकोणत्या प्राकृत भाषा आहेत त्यात पैशाची भाषेचा उल्लेख केलाय. आणि पैशाची भाषा मूळ कुठली, तर त्यांनी म्हटलंय की अफगाणिस्तान हा जो प्रदेश आहे तिथे पेशावर पेशावर तर पेशावर हा जो भाग आहे त्याचं मूळचं नाव पिशाच्यपूर असं होतं. मग पिशाच्यपूरचं पिशाच्यऊर झालं, मग पेशावर झालं. अशी ध्वनी परिवर्तनाच्या नियमानुसार झालेला जो बदल आहे, पिशाच्यपूरचं पेशावर, तर तिथली ही भाषा आहे असं त्यांनी म्हटलंय. मग ग्रियर्सन नावाचा एक फार मोठा विद्वान आपल्याकडे होऊन गेला. तो तसा इंग्रज अधिकारी होता, कलेक्टर होता, पण त्याच्याकडे तेव्हाच्या इंग्रज सरकारने एक काम सोपवलं होतं की पूर्ण भारताच्या भाषिक पाहणीचं काम त्याच्याकडे सोपवलं. तर भारताची भाषिक पाहणी नावाचा त्याचा ग्रंथ आहे. 1885 ते 1905 या काळामध्ये त्यांनी भारताची भाषिक पाहणी केली
आणि त्यातून जे 7-8 ग्रंथ निष्पन्न झाले, त्या ग्रंथाचं शीर्षक आहे लिंग्विस्टिक सर्व्हे ऑफ इंडिया, भारताची भाषिक पाहणी. त्यात त्यांनी हा पिशाच्य भाषेचा जो प्रदेश आहे तो उज्जैनपर्यंत आणलाय. आता आपल्याकडे उज्जैन काही खूप दूर नाहीये. नागपूरपासून उज्जैन साधारणतः दीड 200 किलोमीटर आहे साधारणतः. तर इतक्या सहजपणे किंवा मुंबईपासून आणखी दूर असेल तो, 1000 एक किलोमीटर असेल, तरी खूप दूर नाहीये. तर अशा तऱ्हेने उज्जैन मध्ये बोलल्या जाणाऱ्या भाषेला त्यांनी पैशाची भाषा म्हटलंय. त्यांनी ब्राचड आणि ब्राहुई या भाषेपासूनही पैशाची भाषा तयार झाली. हा अतिशय किचकट वाटणारा विषय असला तरी यावर चर्चा झालेली आहे. म्हणजे इतिहासाचार्य राजवाडे यांनी केली आहे, गिरिर्थांनी केली आहे, आणि आपल्या मराठवाड्यातले जे लातूरचे मोठे विद्वान होते, लातूर जिल्ह्यातले डॉक्टर देवसिंग चव्हाण यांनी मराठीतील पैशाची अवशेष नावाचा एक लेख लिहिला आणि पैशाची भाषेवर स्वतंत्रपणे सुद्धा लेखन केलंय. नागो कालेलकर एक भाषा वैज्ञानिक होते, त्यांनी सुद्धा, आणि पगारे नावाचे एक वैज्ञानिक होते, भाषा वैज्ञानिक, त्यांनी सुद्धा पैशाची भाषेवर लेखन केलंय. तर या पैशाची भाषेचं जी काही वैशिष्ट्य आहे, त्यातलं एक महत्वाचं वैशिष्ट्य जे आहे ते आपल्याला जाणवतं, ते म्हणजे मोठा ण हा या पैशाची भाषेत नाहीये. पाणी पाणी म्हणायचं असेल तर पैशाची भाषेत लोक पाणी असं म्हणायचे. आणि आपल्याकडे एखाद्या माणसाने णच्या ऐवजी, मोठ्या णच्या ऐवजी लहान न वापरला तर त्याला हिणवतात लोक, हा आणि पाणीवाला आहे. खेड्यापाड्यात सरसकट मोठा ण वापरला जात नाही, त्याच्याऐवजी लहान न वापरला जातो. हे जे वैशिष्ट्य आहे ते पैशाची भाषेच आहे. पालीमध्ये मोठा ण नाहीये, फक्त अपभ्रंश भाषेमध्ये मोठा ण आहे, आणि अर्धमागधीमध्ये सुद्धा आहे. तर अपभ्रंश नावाची एक भाषा जैन लोकांनी आपल्या धर्मग्रंथासाठी वापरली. त्यांचा जो नमोकार ग्रंथ आहे, कधी ते नमोकार म्हणतात, कधी अणमोकार म्हणतात. पुणे जिल्ह्यामध्ये लोहगड नावाचा जो किल्ला आहे, त्या किल्ल्याच्या थोडस खाली, पायथ्याशी नाही पण जवळच एक वाट आहे, त्या गावामध्ये नमोकार मंत्र आहे. म्हणजे जुने पाली नावाचं एक गाव आहे, त्याही ठिकाणी नमोकार मंत्र आहे. म्हणजे जुन्यात जुने जे अवशेष सापडतात या मंत्राचे या परिसरात पुणे जिल्ह्यात सापडतात. तर त्या मंत्राचं वैशिष्ट्य असं की सुरुवातच ण पासून झाली आहे. नमो अरिहंताणम, नमो आयर्याणम, नमो उवत्सायाणम, नमो सवसाय साहुणम, अशा तऱ्हेने सुरुवातीला ण आणि शेवटी ण. तर हे जे वैशिष्ट्य आहे अपभ्रंश भाषेचं आहे. मराठीचं ते नाही आहे, पण मराठीत जो ण आला तो अपभ्रंश भाषेतून आला आहे. आणि सर्वसामान्य लोक मात्र तो उच्चारत नाही, णच्या ऐवजी न वापरता, कधी चुकून णच्या ऐवजी ण वापरतात. म्हणजे हा भाषिक न्यूनगंड जो मराठी भाषकात निर्माण झालाय तो पैशाची भाषेच्या अज्ञानामुळे. पैशाची भाषा आपण समजून घेतली तर लक्षात येईल की मराठी भाषेच्या मुळाशी, निर्मितीच्या मुळाशी ही भाषा आहे, अतिशय महत्वाची भाषा आहे. म्हणजे मग कुणाची भाषा? ही सर्वसामान्यांची भाषा आहे. जे मांसाहारी आहेत त्यांची भाषा असं म्हणता येईल का? पिशाच्या शब्दाचा अर्थ मांसाहारी असा आपण केला, वैदिकांनी केला. वेदामध्ये पिशाची हा एवढा शब्द आहे, फक्त एकच शब्द आलाय पिशाची नावाचा, एकदाच आलेला आहे, आणि त्याचा अर्थ आर्यांचे शत्रू असा होतो. म्हणजे आर्यांचे शत्रू कोण होते? नागकुळातले लोक होते, किंवा शिवलिंगाचं पूजन करणारे, लिंग पूजन करणारे, अशा लोकांना त्यांनी आर्य शत्रू म्हटलंय, त्यांनाच पिशाची म्हटलंय. म्हणजे नाग कुलचिन्ह ज्यांचं आहे, हे नागपूजक जे आहे, की शिवपूजक आहे, ते सगळे पिशाची आहे. म्हणजे ऋग्वेदात आलेला शब्द अशा तऱ्हेने शिवपूजकांसाठी किंवा शिष्णपूजकांसाठी किंवा नागकुलचिन्ह असलेल्या लोकांसाठी वापरलाय. पुढल्या काळात मात्र पिशाच्यांच्या श्रेणीमध्ये, म्हणजे ब्राह्मण ग्रंथामध्ये, तांडव ब्राह्मण नावाचा ग्रंथ आहे, त्याच्यामध्ये विनायकाचाही समावेश आहे. विनायक म्हणजे आता आपण गणपतीसाठी वापरतो, तर विनायकाची बाधा हा एक प्रकार, त्यातही आपण स्वतंत्रपणे माहिती पाहावं, विनायक म्हणजे काय, विनायकाची बाधा म्हणजे काय, आणि त्याचा अर्थ काय. तर अशा तऱ्हेने जे जे आर्यांचे शत्रू होते, ते सर्वसामान्यांचे नेते होते, त्या सगळ्यांसाठी पिशाच्य शब्द पुढल्या काळात वापरला गेला. यातले बहुतेक लोक मांसाहारी असले पाहिजेत, तेही कारण असेल. तर अशा तऱ्हेने भूत भाषा आणि देवभाषा यातला मुख्य फरक आपल्या लक्षात आला असेल. तर ही जी पैशाची भाषा आहे ही मराठीची मूळ भाषा आहे, मराठीच्या निर्मितीला कारणीभूत अशी भाषा आहे. आणि आपण सगळे त्या अर्थाने भूतही आहोत, कारण जे जे भेटे भूत ते ते मानजे भगवंत, असं ज्ञानोबारायांनी म्हटलंय. की दया तिचे नाव भूतांचे पालन, आणि निर्दालन कंटकांचे, असं तुकोबाराय म्हणतात. याचा अर्थ आपण भूत आहोतच, पण सोबतच आपण मराठी भाषक आहोत, म्हणजे पिशाच्य सुद्धा आहोत. आणि त्याची एक ओळख जी सांगितली आहे आपल्या अमरकोशामध्ये, श्रीदास सातवळेकरांनी स्पष्ट केली ती म्हणजे मांसाहार करणे. म्हणजे जेव्हा मांसाहार निषिद्ध झाला
अशा काळामध्ये पिशाच्य शब्दाचा अर्थ सुद्धा वाईट झाला. त्यापूर्वी तो वाईट नव्हता. म्हणजे जेव्हा बौद्ध धर्माचा प्रभाव झाला आणि ब्राह्मणांनी गोमांस भक्षण सोडलं, तर अशा काळामध्ये त्यांनी गोमांस भक्षण करणाऱ्या लोकांसाठी पिशाच्य शब्द सुरुवातीला वापरला आणि त्यांना हीन लेखलं आणि पुढे तेही बौद्ध धर्माचे अनुयायी झाले. आता बोधगयेचा संग्राम चालू आहे. ब्राह्मणांच्या ताब्यातली बोधगया, हे जे बोधी महाविहार हे आपल्या ताब्यात यावं, ह्यासाठी जे बौद्ध लढतायत त्या लोकांनी मांसाहार सोडलेला आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी याबद्दल एक सिद्धांत असा मांडला की 8व्या शतकामध्ये महार महार जातीच्या लोकांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केला, पण मांस भक्षण काही सोडलं नाही. एवढ्या कारणाने महार अस्पृश्य झाले, असा एक सिद्धांत आहे. म्हणजे मांसाहार करणे किंवा न करणे यावरून त्याला स्वीकारायचं की नाकारायचं, अशा प्रकारचे नियम ज्या ब्राह्मणांनी त्या काळात केले 8व्या शतकात प्रामुख्याने, त्यामुळे महार हे अस्पृश्य झाले, असा एक सिद्धांत अनटचेबल हुएर अनटचेबल या ग्रंथामध्ये मांडलाय. याचा अर्थ मांसाहाराचा संबंध आपल्या धार्मिक विधीशी आहे. पण ज्या धार्मिक विधीमध्ये मांसाहारच आहे, जसं आता कोकणामध्ये जे पाठारे प्रभू आहेत, तर त्यांच्यामध्ये महालक्ष्मी किंवा ज्याला गौरी म्हणतात, ज्येष्ठा गौरी, ती एकटीच असते बरेचदा. तर तिच्यापुढे नैवेद्य जो करतात तो मटण वड्याचा करतात. आणि म्हसोबासारखी अनेक दैवत जी आहेत बहुजन समाजामध्ये, त्यांचा नैवेद्य मटणाचा असतो, मांसाहार असतो. जे आपण खातो तेच त्याला देतो. तर वेताळ नावाचा एक दैवत आहे, जे कोकणामध्ये आहे आणि गोव्यामध्ये आहे, त्यालाही मटणाचा नैवेद्य देतात. देवचार नावाचं दैवत त्या ठिकाणी आहे. आपण देवचाराबद्दल, वेताळाबद्दल स्वतंत्र माहिती पाहणार आहोत. आणि ते भूताचा राजा म्हणून त्याला का म्हणतात वेताळाला, त्याची माहिती आपण पाहणार आहोत. तर भूत भाषा ही पैशाची आहे आणि पैशाची म्हणजे पिशाच्यांची भाषा. पिशाच्य म्हणजे मांस खाणारे, पिशाच्य म्हणजे मराठी बोलणारे. साधा अर्थ आहे संस्कृत विरुद्ध मराठी, असा हा संघर्ष देवभाषा विरुद्ध भूतभाषा असा आहे. हे जर आपल्याला लक्षात आलं की संस्कृत पासून मराठी झाली असं म्हणणारे लोक किती अज्ञानी आहेत, हे सिद्ध होतं. कारण संस्कृत ही मुळातच प्राकृत भाषेवर संस्कार करून तयार झालेली भाषा आहे. तिच्यापासून कोणती भाषा निर्माण होण्याची शक्यता नाही. एखादं बी समजा करपलं किंवा जाळलं गेलं तर ते उगवत नाही. त्यामुळे संस्कृत ही मृत भाषा आहे, तिच्यातून कोणतीच भाषा निर्माण होऊ शकत नाही. मराठीची निर्मिती संस्कृत पासून झाली नाही, कोणत्याच भाषेची झाली नाही, हे भाषा वैज्ञानिकांनी वारंवार स्पष्ट केलंय. तर हे सगळं स्पष्ट होण्याच्या दृष्टीने सुद्धा आपण ही चर्चा या ठिकाणी करतो आहोत. तर देवभाषा विरुद्ध भूतभाषा म्हणजे सर्वसामान्य माणसं विरुद्ध उच्च कुलीन घरंदाज, उच्च वर्णीय वगैरे वगैरे, उच्च जातीय, असा हा संघर्ष आहे. हा जातीय संघर्ष सुद्धा आहे आणि त्याचे परिणाम सर्वसामान्य माणसावर झाले आहेत. त्याच्यामुळे एक भाषिक न्यूनगंड निर्माण झालाय. त्या भाषिक न्यूनगंडावर सुद्धा आपण केव्हा तरी चर्चा करू. मला वाटतं या ठिकाणी ही माहिती पुरेशी आहे. जास्त खोलात जाणं शक्य नव्हतं. पुढे पुढे केव्हा पुन्हा संधी मिळाली तर आपण ह्या दोन्ही भाषांचा स्वतंत्रपणे परिचय करून घेऊ आणि इराणमधल्या पर्शियन भाषेचा त्याच्यावर काय प्रभाव झाला, की कोणकोणते शब्द पर्शियन भाषेतले मराठीत आले आहेत, ते संस्कृतमध्ये कसे स्थिरावले आहेत, ऋग्वेदात कसे आले आहेत, पर्शिया पर्शियामधला जो ग्रंथ आहे झेंद अवेस्ता आणि ऋग्वेद यांच्यामधलं काय साम्य आहे आणि काय भेद आहे, यावरची चर्चा आपण केव्हा तरी निवांत करूया. या ठिकाणी मी थांबतो. आपण हे सगळं ऐकून घेतलं त्याबद्दल आपले आभार मानतो आणि मराठी दर्शनचे सुद्धा आभार मानतो. धन्यवाद.